जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका कसं बघताय आणि उरणची काय परिस्थिती काय? उरण मतदारसंघामध्ये एकूण 10 जिल्हा परिषदा आहेत, पैकी 6 जिंकलोय, याचा नक्की आनंद आहे. पनवेल पंचायत समिती जिंकलो. 25 पनवेल पंचायत समितीच्या 8 जागा उरण मतदारसंघात येतात, पैकीच्या पैकी जिंकलोय, याचा आनंद आहे. उरणमध्ये सर्व पक्ष एकत्र असताना 1 जिल्हा परिषद जिंकलो, पंचायत समिती जिंकलो. वासंबेसारखी आमच्याकरता कठीण असलेली जागा एक प्रस्थापित उमेदवाराला हरवलंय. त्याच्यामुळे गेल्या वेळेला एक उमेदवार असताना मी विधानसभा जिंकलो होतो. यंदा 6 लोक निवडून आली आहेत. पनवेल पंचायत समितीवर सत्ता आली आहे. खालापूरमध्ये 4 पंचायत समिती सदस्य आलेत. निश्चित याचा आनंद आहे. आणि हे सर्व पक्ष कोण कुठे उभे राहतंय, कोण काय करतंय, कोण मशाल घेतंय, कोण घड्याळ घेतंय आणि कोण धनुष्यबाण घेतंय आणि कोण काय घेतंय, याचा काही कोणाचा विरोधकांचा ताळमेळ नव्हता. आणि अनेक सीट एक घरामध्ये फक्त पैसे बघून देण्यात आल्या होत्या आणि त्याच्यामुळे तरीही त्या हरल्यात. आणि जिल्हा परिषदेच्या सत्तेमध्ये पहिल्यांदा भारतीय जनता पक्ष जातोय, हे बघून निश्चित आनंद वाटतो. पुढे जिल्ह्याचा विकास प्रत्येक आपल्या मतदारसंघामध्ये जे नवीन येईल ते आणण्याचा प्रयत्न आहे आणि लोकांनी विश्वास दाखवलाय. मी 1 जिल्हा परिषद सदस्य असताना आमदार झालो 2दा. आता तर 6 जण साथीला आले आणि एकूण 15 जिल्हा पंचायत समिती सदस्य आले. निश्चित आनंद आहे आणि रोज पुढेच जातोय. आणि माझे सर्व विरोधक एकत्र येऊन महेश बालदींना हरवण्याचं मनसुबे त्यांचे मी दरवेळेला उधळीत, हा विश्वास आहे. या यशाची पावती म्हणून पक्षश्रेष्ठी बालदी साहेबांना काही भविष्यामध्ये पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर जो विश्वास पूर्वी दाखवलाय तशीच साथ अपेक्षित आहे. बालदी साहेबांना कुठलंही मोठं पद किंवा वेगळं काय नको. सर्व माझे ज्येष्ठ श्रेष्ठ सहकारी राज्यात आहेत, केंद्रात आहेत, याचा अभिमान आणि त्याचा उपयोग माझ्या उरण मतदारसंघात व्हावा, हीच परमेश्वराकडे इच्छा आहे. अगदी शेवट या विजयाचा श्रेय नेहमी कोणाला देणार आणि दुसरी गोष्ट मतदारांना हे जो विश्वास मतदाराने दाखवलाय त्याला सार्थ ठरवू, हा विश्वास आहे. आणि तो लोकांनी जो मतदारांनी विश्वास दिलाय त्याच्यामध्ये नक्की आम्ही त्यांच्या सोबत राहू. लोकांच्या विश्वासाला साजेसं असं काम करून दाखवू 5 वर्षात, ही ग्वाही देतो. जिल्हा परिषद पंचायत समितीचा मिळालेला घरपोच निकाल कसं बघता या सगळ्या ठिकाणकडनं विरोधक आता होते? सर्वसामान्य जनतेचं, मतदाराचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप प्रत्यारोप भारतीय जनता पार्टीवरती आणि महायुती म्हणून आम्ही निवडणूक लढवली, त्या महायुतीवरती करण्याचा प्रयत्न हा विरोधकांनी केला. पण आम्ही सर्वसामान्य माणसामध्ये जाऊन गावागावांमध्ये जे काम केलेलं होतं आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जी मेहनत केली, या सगळ्याला जनतेनं, मतदारांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिला. आणि म्हणून पनवेल तालुक्यातल्या जिल्हा परिषदच्या 8च्या 8 जागा या भारतीय जनता पार्टीच्या महायुतीच्या निवडून आलेल्या आहेत. पनवेलच्या पंचायत समितीमध्ये देखील दुर्दैवानं केळवण्याची 1 पंचायत समितीची जागा ही आमची पराभूत झाली. अन्यथा सगळ्या 15 जागा या भाजप महायुतीला आम्हाला मिळाल्या. या सगळ्या मतदाराचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. ज्या नेत्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं ते माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं कार्य लोकांपुढे नेलं आम्ही. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वाखालचं सरकारचं काम, त्यांच्या योजना आम्ही लोकांपर्यंत नेलेल्या आहेत. सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब असतील, त्याचबरोबरीनं सन्माननीय जयम म्हात्रे साहेब असतील, आमदार महेश बालदीजी असतील, प्रीतम म्हात्रेजी असतील किंवा आमचे सर्व ग्रामीण भागामधले सगळे पदाधिकारी कार्यकर्ते, या सगळ्यांनी जे चांगल्या पद्धतीनं काम केलं त्या कामाला जनतेनं प्रतिसाद दिलाय. मी त्या सगळ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.